खूप मजेदार कॅरेक्टर आहे आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली इमिजिएटली आई सेड कि येस मला ये फिल्म करायची आहे. हमारे एक एडी थे उसमें वीडियो पार्लर में. नाउ ही इज़ मेकिंग अ फिल्म एंड ही वांट्स टू कास्ट यू. तो मैंने बोला ठीक है पढ़ते हैं. और जब मैं पढ़ा तो एकदम मज़ा आ गया. मतलब यार ये तो कभी कभी थिंग्स गुड थिंग्स कम फ्रॉम वेरी अनएक्सपेक्टेड प्लेसेस और ये तो बहुत ही बढ़िया और कमाल चीज़ थी. डिसेंबरमध्ये जेव्हा मिसमॅच रिलीज झाला आणि एवढं लोकांचं प्रेम मिळालंय त्याच्यामुळे एक परत ती स्माईल माझी परत आली आहे. आणि माझ्या इन्स्टा स्टोरीवर एक मेसेज आला, अरे युअर विथ झीनत करीम. दोन अतिशय भन्नाट कलाकार जे आपल्याला वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटतात आणि कायम मनात घर करून जातात. शरीफ हाशमी आणि विद्या बाळवदे दोघेही आपल्या सोबत आहेत. नवशक्तीरा आणि खरंच दोघांचंही खूप स्वागत आहे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि मला असं वाटतं की 2025 ची ही सुरुवात असेल तर जरा माझंही वर्ष छान जाणार आहे. थँक्यू फॉर नक्कीच. इतकं मस्त इंट्रोडक्शन दिलं तुम्ही आमचं. थँक्यू सो मच. भन्नाट बहुत ही जबरदस्त आहे ते आहे. आहे तर आहे आता काय. येस शरीफजी, मी पहिला प्रश्न तुम्हालाच विचारेन की अर्थात म्हणजे तुमचा कॅरेक्टर्सचा ग्राफ खूप मोठा आहे. खूप व्हेरियस आहेत ते रोल्स आणि फॅमिली मॅन नंतर एक जो तुम्ही वेगळा एक टेक ऑफ घेतला आहे त्यानंतर अर्थात खूप उत्सुकता असते की आता तुम्ही कोणत्या नव्या भूमिकेत आमच्या समोर येणार आहात. तर यावेळेला एक संगी नावाचा हा चित्रपट आहे. छान तुम्ही नोटेवर बसलेला आहात. ते काहीतरी वेगळंच मज्जा असणार आहे. आता हा कसा असणार आहे, बमन कसा असणार आहे, काय सांगाल? बमन खूप मजेदार कॅरेक्टर आहे आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली इमिजिएटली आई सेड की येस मला ही फिल्म करायची आहे. आणि आई टोल्ड सुमित भाई जो डायरेक्टर हैं फिल्म के कि यार ये तो मेरे को करना है. क्योंकि काम भी किया था. हमने एक फिल्म में वो असिस्टेंट थे. इट वॉज अ मराठी फिल्म वीडियो पार्लर जो कभी रिलीज नहीं हुई. तो हमने मध्य प्रदेश में शूट किया था. मैंने देखी थी वो फिल्म, फेस्टिवल में देखी थी. मैंने पूना फेस्टिवल स्पीफ में देखी थी. या इट वाज रियली गुड. संदीप पाठक ने या यस जी ऑसम. मेरा अच्छा था ना उसमें. बहुत अच्छा. वो फिल्म भी बहुत अच्छी थी. थैंक यू सो मच. सो इट वाज अ लॉन्ग स्टोरी. हाँ तो वो उसमें असिस्टेंट थे जो कि मैं भूल गया था जब मुझे उसी फिल्म के एक प्रोडक्शन में जो इन्वॉल्व थे सागर, उन्होंने मुझे बोला कि अरे हमारे एक एडी थे उसमें वीडियो पार्लर में. नाउ ही इज़ मेकिंग अ फिल्म एंड ही वांट्स टू कास्ट यू. तो मैंने बोला ठीक है पढ़ते हैं. और जब मैं पढ़ा तो एकदम मज़ा आ गया. मतलब यार ये तो कभी कभी थिंग्स गुड थिंग्स कम फ्रॉम वेरी अनएक्सपेक्टेड प्लेसेस और ये तो बहुत ही बढ़िया और कमाल चीज़ थी. एंड आई वॉज लुकिंग फॉर अ नाइस कॉमेडी और वो मिल नहीं रही थी. फिल्मिस्तान के बाद बहुत टाइम हो गया था एक अच्छी कॉमेडी करके. तो संगी मला वाटली की तीच स्क्रिप्ट आहे एकदम की यार ये तो करायलाच पाहिजे. क्या बात आहे. आणि विद्याची लेटेस्ट आम्ही तुम्हाला मिसमॅच मध्ये पाहिलंय. म्हणजे अर्थात सीझन 3 सुद्धा सुपरहिट आणि अनप्रेडिक्टेबल होता खूपच ऑफकोर्स. आणि झीनत सुद्धा अनप्रेडिक्टेबल होती एका पॉइंटला. मला मिसमॅच बघायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सुंदर होता तो रोल तुमचा आणि आता त्याबद्दल काहीतरी शेअर करायचं असेल तर काय सांगाल? आय थिंक मागचं वर्ष 2024 खूपच डिफिकल्ट गेलं ॲक्च्युली माझ्यासाठी. कारण माझे दोघंही पेरेंट्स हॉस्पिटल्स ICU पुष्कळ काय चाललेलं आणि थोडंसं आम्ही खचून गेलेलो. तर मला वाटतं डिसेंबरमध्ये जेव्हा मिसमॅच रिलीज झाला आणि एवढं लोकांचं प्रेम मिळालं आहे त्याच्यामुळे एक परत ती स्माईल माझी परत आली आहे. अँड म्हणजे आय फील लाईक मला जसं मी नेहमी म्हणते जेव्हा 30-35च्या वरती जे लोक आहेत ते अजूनही मला विद्या शर्मा इंडियाच्या नावाने ओळखतात. आणि जे 13 जेन झी जे आहेत 13+ सगळे झिनत करत असतात. आता मी नैनितालला होती तर तिथे पण कितीतरी लोकांनी माझ्याकडे येऊन झिनत. आणि माझ्या इन्स्टा स्टोरीवर एक मेसेज आला, अरे युअर विथ झीनत करीम. म्हणजे आपण जेव्हा फिल्म करतो तेव्हा आपल्याला एवढं हे होत नाही की हा कॅरेक्टर एवढा गाजेल किंवा इथे लोकांना एवढा आवडेल का काय. पण
ते केल्यानंतर लोकांची रिॲक्शन बघितल्यानंतर मग आपल्याला समजतं अरे काहीतरी चांगलं केलं आपण बहुतेक. देवाची कृपा आहे, आईवडिलांची ब्लेसिंग्स आहेत की असे कॅरेक्टर्स करायला मिळत आहेत आणि लोकांना ते आवडत आहेत. वा. आणि संगीमधल्या तुमच्या भूमिकेबद्दल काय संगीत टोटल वेगळी आहे बहुतेक झीनतपेक्षा. ती सगळे कॅरेक्टर्स ॲटलीस्ट थोडं तरी मी ट्राय करते की थोडे वेगळे असू दे. ऑफकोर्स संगीमधली मोहिनी वेगळी आहे झीनतपेक्षा. मला ॲक्च्युली झीनतमध्ये थोडंसं ते थोडंसं एक क्लमझीनेस, एक थोडंसं ग्रेस तर ऑफकोर्स आहेच. त्याच्यामध्ये मला थोडी पहिल्या 2 सीझन्समध्ये थोडी कॉमिक हे करायला मिळाली. पण नॉर्मली मला जे कॅरेक्टर्स माझ्याजवळ जे येतात ते हायली इमोशनल ड्रामा वगैरे त्या टाईपचे कॅरेक्टर्स केले आहेत मी. तर जेव्हा मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली की जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आली, जेव्हा सुमित सरांनी सांगितलं की मोहिनीचा कॅरेक्टरच्यासाठी आम्हाला तुम्ही पाहिजे, तर मी तर खूप खुश झाली कारण असा कॅरेक्टर मी पहिले कधी केला नव्हता. झीनत जशी स्वीट वॉर्म इनोसेंट चांगली आहे तशी मोहिनी पण स्वीट वॉर्म इनोसेंट आहे, पण तिच्यामध्ये काहीतरी एक असं मिश्किलपणा आहे तिच्यामध्ये. एक खूप बमन जे ह्यांचं कॅरेक्टर आहे आणि माझ्या नवऱ्याचं कॅरेक्टर करण आणि मोहिनीमध्ये खूप प्रेम पण आहे, पण खूप अशी थोडीशी तक्रार पण आहे. त्यांची त्याच्या आईवरून पण तक्रार आहे थोडंसं, म्हणजे थोडं सास बहू सॉर्ट ऑफ अ लिटल बिट ते एक हे आहे, पण इंटरेस्टिंग ट्रॅक. हां खूप फनी आणि खूप इंटरेस्टिंग आहे. परत हा त्या दोघांमध्ये येऊन धमकतो तर त्याच्यामध्ये काय होतं आणि तो थोडासा म्हणजे ती खूप प्रेम पण आहे पण थोडीशी त्याला कंट्रोल पण करते. आणि जसा बायका असतात का आपण माहिती आहे नवरा आपल्याला खूप प्रेम करतो तर कधी कधी त्याच्याकडून मसाज पण करून घेतो. ते पाहिलं आम्ही. मैं वहाँ भी बीच में घुस जाता हूँ. तर असं थोडंसं मिश्किल आहे सगळं आणि नॉटी आहे, थोडंसं प्रेम आहे खूप, पण शी लवली असं, म्हणजे लोकांना आवडेल अशी आहे आय थिंक ती. मला असं वाटतं की मला नक्कीच तर खूप आवडली. येस, नक्कीच काहीतरी दोन्ही वेगळी भूमिका असणार आहे दोघांच्या सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की संगीसाठी खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्स अ लॉट. 17 तारखेला आमची फिल्म, 17 जानेवारीला संगी आमची फिल्म थिएटरमध्ये रिलीज होते, जरूर जाऊन बघा. हाँ प्लीज बघा और गरीब दोस्तों की मदद करा. गरीब दोस्तांची मदत करा.